6 धावा लागल्या धावफलकावरती आतापर्यंत. एक त्यामध्ये चौकार आपण राधेचा पाहिलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही मात्र सुरुवात राहिली आहे. प्रथमतः 3 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या आहेत. आणि आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर जे गावदेवी क्रिकेट संघ एकडपाडा यांचं सुद्धा कार्य आपण पाहिलं तर अगदी टेनिस विश्वामध्ये यावर्षी सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला संघ आपण पाहतो एकडपाडा संघ. आणि याच वेळेस मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावरती. पुढचा बॉल थोडासा या ठिकाणी आपण पाहिला तर लोअर फुटलाच होता. त्यावरती मात्र दुर्गेशला फटका कन्व्हर्ट करता आला नाही. आणि यावरती मात्र कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. कारण भूमिकने सुद्धा तेवढ्याच चांगल्या हुशारीने गोलंदाजी केल्या. त्याला माहिती आहे की प्रत्येक बॉलवरती आपण व्हेरिएशन केलं, कधी गती परिवर्तन, कधी टप्पा चेंज करत असताना ज्या गोलंदाजाला आपण पाहतोय तर पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. षटकातला 5वा बॉल अजूनही आपण बाकी पाहणार. या बॉलवरती तडाखा चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल पकडला जातोय. आफ्ताब होता तिथे आणि झेल पकडलाय आणि मोठी विकेट मिळवली आहे. मोठा धक्का लागला खरं तर शनिकृपा कोपरा संघाला आणि भूमी दोशीला मिळाली सफलता. अगदी सर्वच लिजंड खेळाडू एकडपाडा टीमचे आज विडघाटन प्रसंगी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मान्यवरांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर आपण पाहिली आहे. आणि खरंच आज त्यांच्यासाठी संमिश्र असा दिवस आहे. आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर स्पर्धा आहे. त्याचबरोबर रोमन ट्रॉफी पाली इथे तो सुद्धा सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर आज त्यांची पहिली मॅच उसाटण्याच्या मैदानावरती आहे नाईट स्पर्धेमध्ये. म्हणजे आज पूर्ण बिजी शेड्यूल असणार आहे टीम एकडपाडाचं आणि त्यामध्ये ही स्पर्धेची जबाबदारी आपण पाहतोय. आयोजनामध्ये कुठेच काही कमी असं वाटत नाही. हो बाजूने आपण पाहिलं तर अगदी वादळ आल्यासारखंही आपण पाहतोय बॉडी लाईन. आणि त्याचबरोबर व्यासपीठावर सुद्धा भव्य दिव्य असं व्यासपीठ उभारलेलं आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ एकडपाडाच्या वतीने आयोजित स्वर्गीय आकाशमूर्ती चषक. आता पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये 8 संघ एकमेकांसमोर असतील. पुढील लढत असणार आहे तळोजा मजकुरी पक्ष ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोळी संघ. पुढचा आणि या षटकातला शेवटचा बॉल फेकण्यासाठी भूमिक तयार, समोर पंटी. बॉलवरती स्टेट डाऊनचा फटका आणि तिथे नमितने कोणती चुकी केली नाही. पुढच्या बॉलवरती ही सफलता मिळाली आहे भूमिकला. लगातारची दुसरी सफलता आणि ओव्हर मधली सुद्धा दुसरी सफलता. गायन क्षेत्रामध्ये, भजन क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं कार्य आहे. व्यवसायाने सुद्धा खूप मोठं चांगलं आपण त्यांचं कार्य पाहतो. फॅब्रिकेशन असेल, त्याचबरोबर सिलिंगची कामं सुद्धा खूप जोरदारमध्ये चालू आहेत. आणि जसं टेनिस विश्वामध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने रायगड ठाण्यामध्ये ऐकत असतो. त्याचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया. अक्षय गेला मैदानावरती आणि त्याच्या समेत बंटी ठाकूर आऊट झाल्यानंतर अजूनही राधे आपल्याला पाहायला मिळेल. ही जोडी मात्र या ठिकाणी असणार आहे आणि त्या जोडीवरती आपल्याला वेगळी जबाबदारी इथे मात्र येताना पाहायला मिळते. कारण 2 मेन फलंदाज तुमचे बाद झाले असताना फक्त 6 धावा दिल्या भूमिक दोशीने आणि 2 गडी बाद करत असताना जी काही सुरुवात केली आहे GCC पेठ संघासाठी ती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर त्याच दरम्यान एक लिजंड खेळाडू त्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती सातत्याने तो अनिल पाटील गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेगळी शैली त्याची आपण पाहिली. सातत्याने बरीच वर्ष टीमची सेवा केली आहे आणि आज मैदानावरती दुसरं षटक घेऊन येत असताना समोर राहते आहे. हलक्या हाताने ढकललाय खरं तर. अगदी ब्लॉक बॉल चेंडू टाकला होता, अगदी मधोमध एस्टेनच्या होता बॉल आणि त्यावरती सिंगल पूर्ण केले. एका धाबेने धावसंख्या 7 ते आता पाहायला मिळेल स्कोअर कार्डवरती. अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय संधीस्फोट GCC पेठ संघाची धावसंख्या आणि त्यामध्ये विशेष करणारे भूमिकेने टाकलेले षटक, दुर्गेश आणि बंटीची गेलेली विकेट. इथून मात्र हा संघ अशा प्रकारे खेळ करेल. सावरण्याची संधी भरपूर आहे. मात्र चौरत असताना अक्षय आणि राधेला मात्र चांगला खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये जर 4 षटकांमध्ये किंवा 40चा आकडा गाठायचा असेल तर. उलटाच बॉल होता त्यावरती मात्र सॉफ्ट हँड फटका खेळलाय. नमित आहे तिथे, थोडीशी पंबल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? एकच धाव. एका धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 8 या धावसंख्येवरती. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळते.
एकच चौकार आला, तोही दुसऱ्या चेंडूवरती आला होता. त्यानंतर मात्र चौकार आला नाही आणि अगदी आपण पाहिलं तर धावांचा वेग थोडासा मंदावल्यासारखा वाटतोय. तर प्रेशर थोडा असणार, कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जी काही गोलंदाजी होती आतापर्यंत, त्या गोलंदाजीमध्ये आता अनिल सुद्धा तेवढ्याच चांगल्या गोलंदाजीने सुरुवात केली आहे. पुढचा बॉल इथं ओव्हरपिच होता, फिरवला, इनसाइड आउटचा फटका आहे. त्याच दरम्यान सिद्धेश चेंडूवरती येणार फेकणार, तोपर्यंत सिंगल झाली आहे. तिन्ही चेंडूवरती सिंगल आली आहे आणि त्याच पुढे धावसंख्येचा वेग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो, तो मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 9वी धावसंख्या. अजूनही दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही आहे. तर आतापर्यंत चेंडू समाप्त झाले. या सत्रामध्ये 9 चेंडूवरती या 9 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये 2 विकेट पडल्यानंतर ऐसा खेळामध्ये परिवर्तन होत असताना थोडंसं प्रेशर आहे कोपरा संघावरती आणि त्याचबरोबर उत्साह वाढला असणार पेठ संघाचा. तर 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, लाऊडली अपील झाले मैदानावरती. अविनाश अपील करतोय क्वाड बिहाइंडचा, मात्र कोणताही प्रभाव नाही पंचांवरती. कॉन्फिडन्स जरूर होता, मात्र कोणताही प्रभाव नाही. थोडासा अशी मजाक मैदानावरती. अक्षय सांगतो की अपील तुम्ही केलं, मात्र असे काही घडलं नाही मैदानावरती. शाबूत आहे अजूनही मैदानावरती. अक्षय मात्र अपेक्षेने कोपरा संघ त्याच्या चुकडे सुद्धा पाहतोय आणि यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुढच्याच बॉलवरती हा तडाखा पाहतो आपण. पहिला षटकार ठोकलाय अक्षय पाटीलने अनिलच्या गोलंदाजीवरती कोपरा संघाकडून. आवश्यकता आहे ती पूर्ण करत असताना अक्षयच्या बॅटमधून षटकार पाहिला. पुढचा स्लोअर फेकला पहा, या हुशारीने गोलंदाजी पाहायला मिळाली सातत्याने अनिल पाटीलची. अजूनपर्यंत संघामध्ये तो का आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर पुढचा बॉल त्याने स्लोअर फेकला, त्याच्यावरती तर मात्र एकच धाव आली. धावसंख्या 8च्या सरासरीने 2 षटकांच्या अंतिम 16 धावसंख्या 2 गडी बाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना शनिकृपा कोपरा संघ. संगीत डीजेच्या माध्यमातून सातत्याने मराठी गाणे वाजवलं जात आहे. आई एकवीरचं कधी रत्नेश्वरी देवीचं गाणं हे आता आपण ऐकलं. खूप चांगलं संगीत आणि या संगीतासाठी प्रेक्षक सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होत असतात. आता इथे पाहायला मिळेल गोलंदाज विनवास्कर तिसरं षटक फेकण्यासाठी आलेला आहे. बरीच वर्ष तोही पेठ संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक, धावसंख्या आतापर्यंत 16 पाहायला मिळते. पुढच्या षटकामधील पहिला चेंडू अक्षयसाठी ऑन साईडला फिरवलाय. पायथ्या भूमिक शेंडू खाली येतोय का? जजबेन अचूक आहे आणि भूमिकने पकडला झेल आणि मोठी विकेट ते प्राप्त केली आहे अक्षय पाटीच्या स्वरूपात. पाहायला मिळते आणि त्याचमुळे स्पर्धेला एक वेगळा लुक सुद्धा पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेत सुद्धा तेच पाहायला मिळालं. जे गावदेवी क्रिकेट संघ एकाडपाडा आयोजित स्वर्गीय आकाशवर्ती चषक 2026च्या पर्वामध्ये ही पहिली लढत आपण पाहतोय. आणि दुसऱ्या लढतीसाठी आम्ही विनंती करत आहोत ओम नर्मदेश्वर गावदेवी किरोळी विपक्ष चालवते मजकूर या टीमला. आमचा पहिला ऑफिशियली कॉल असेल. आपण जर स्पर्धा लाईव्ह पाहत असाल यूट्यूबच्या माध्यमातून
तर आपल्याला आम्ही कॉल करत आहोत. आपला प्रतिनिधी किंवा कर्णधार कमिटीकडे रिपोर्टिंग करायचं आपण. पुढचा बॉल ऑन साईडला पुरवला. उलटाच बॉल होता, काहीसा वेगाने फेकलेला बॉल होता. पुन्हा एकदा भूमिक चेंडूवरती आलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इव्हन क्वालिटीचं क्षेत्ररक्षण, कुठली चुकी नाही. मग गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, यामध्ये थोडासा अग्रेसर आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत जीसीसी पेठ संघ. आणि त्यामध्ये विशेष आपल्याला 2 षटकं फेकली आहे अनिल आणि भूमिकने. त्यानंतर सुद्धा विनायकची आपण गोलंदाजी पाहिली तर त्यांनी सुद्धा 2 चेंडू फेकलेत आणि फक्त 1 धाव देत आतापर्यंत 1 गडी सुद्धा बाद केलाय. ही सुरुवात राहिली खरं तर कोपरा टीमची. धावसंख्या सीमित पाहिली आहे 17 धावसंख्येवरती. पुढचा बॉल ऑन साईडला अगदी यॉर्कर लेनचा बॉल होता. थोडासा लोअर फुलटच झाला इथे. आणि इथे मात्र राधेच्या बॅटमधूनही धाव येताना पाहायला मिळते. राधे सुद्धा बराच वेळपासून मैदानावरती आहे. त्याने 5 बॉल केलेत आणि 8 धावा केलेल्या आहेत. त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आता त्याच्याकडून अपेक्षा असतील टीमला, कारण बऱ्याच वेळा या संघासाठी एक मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून खेळली गेली. मात्र आज परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण गोलंदाजी तेवढी धारदार पाहायला मिळते. अचूक टप्प्याने गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळालंय मैदानावरती टीम पेठ संघाचं. पुढचा बॉल सुद्धा पुलाडलेंचा होता. पहा, जयेशला टोकता आला नाही. यावरती मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर जयेश सुद्धा बाद झाला असता. अविनाशचा थ्रो थोडा खराब आला आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाले धावसंख्येवरती. एका धाब्याने धावसंख्या 19वी धावसंख्या झाली आतापर्यंत. तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. याच मैदानावरती कोपरा संघ बरीच वर्षापासून खेळतोय. पेठ संघाने सुद्धा बरीच वर्षीय खेळपट्टीवरती खेळ केलाय. मात्र एकूणच परिस्थिती पाहिली आहे तर खरं तर धावसंख्येला रोख लावला गेलाय पेठ संघाच्या वतीने कोपरा संघाच्या धावसंख्येला. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहिलं तर बॅटची कडा लागली आहे. अविनाशने कामा चूक टिपला झेल आणि अजून एक धक्का लागला टीम कोपरा संघाला. थँक्यू सो मच डीजे. तर विनंती असेल तलोजा मजकूर आणि टीम किरवली, आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर प्लीज आयोजकाबरोबर आपण संपर्क करायचा आहे. कारण एक सत्र संपण्यासाठी अजून एक षटक बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज साहिल आलाय. लवकर आताचा फलंदाज फिल्डिंगमध्ये चेंज होताना पाहायला मिळू शकेल. हो, बाजूने आउटफील्ड फार चांगली आहे मैदानावरती आणि अगदी स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, जिथे गोलंदाज आणि फलंदाजीला एक चांगली संधी आहे. मात्र आतापर्यंत आपल्याला पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय पेठ संघाच्या वतीने. विनायकचा पुढचा बॉल साहिलसाठी उलटाच बॉल फेकला होता. त्यावरती आपताप धावलाय. काय झेल टिपला इथे. अचूक या ठिकाणी झेल टिपत असताना पण त्याचा इथे जरूर या ठिकाणी इशारा आलाय. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल एक्झॅक्टली चेंडू भीमर आहे कशा प्रकारे लहान होताना पाहायला मिळू शकेल. त्यावरती मात्र बरंच काही या मॅचचं अवलंबून असेल. कारण साहिलचा झेल जबरदस्त टिपलाय खरं तर. मात्र यावेळी आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहिलं जाईल बॉल एक्झॅक्टली कशा प्रकारे लँड होताना पाहायला मिळाला आहे. UTC लाईव्ह युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट यांचे फाउंडर आहेत मनोज वाकलन यांच्या माध्यमातून ही UTC लाईव्हची वाहिनी पाहतो आपण. आणि अगदीच पाहिलं तर ऑन स्क्रीन मॉनिटरवरती पाहिलं जात आहे. लिजंड खेळाडू सागर आणि रोहित आहेत, त्यांच्या माध्यमातून आता डिसिजन येईल. थोडंसं क्रिटिकल डिसिजन आहे. मात्र पाहूया. लिगल डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल. कॅच पकडले आफ्ताबने. अप्रतिम झेल पकडला. साहिलला सुद्धा मैदानाच्या बाहेर लगेच जावं लागलं आणि आणखीन एक धक्का लागला खरं तर कोपरा संघाला. आणि या षटकातली ही तिसरी विकेट विनायक वासकर यांनी 3च धावा दिलेल्या आहेत.
वरती आर एफ कॅम्प एंड कडून गोलंदाजी करत असताना जयेश असे स्ट्रायकिंग केला, बॉलला उडवला हाफ ट्रॅकरला आणि बॉल चालला सीमा रेषा बाहेर. सत्रातला दुसरा षटकार जयेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. नॉस्ट्रेगिनला आपण जगदीश ठाकूरला पाहतोय आणि त्याच दरम्यान पुढचा चेंडू फेकण्यासाठी सुमित तयार आणि ह्या बॉलवरती लगेच प्रत्युत्तर दिला, क्लीन बॉल केलं जयेशला. जयेश माघारी चाललाय, 5वा विकेट डाऊन. थँक्यू सो मच. प्रजर मैदानामध्ये चाललेला आहे, मात्र अगदी संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. अगदी प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकण्याची किमया करायची होती जयेशला आणि ते घडलेलं आहे मैदानावरती. आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला आणि अगदी आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकावर प्रजर चाललाय मैदानामध्ये. नॉस्टागिनला जगदीश काहीतरी या ठिकाणी बातचीत झाली आहे मैदानामध्ये आणि या षटकाराने धावा लागल्या 25 आणि त्यानंतर लगेच विकेट पडली आहे. सुमित खांदेकर पुढचा बॉल स्लोअर फेकला, स्लोवरती या ठिकाणी प्रत्युत्तर दिलाय आणि आल्या आल्या प्रजलच्या बॅट मधून हा दणकेदार फटका, येतोय षटकार. बॉल सुमितचा आहे, थोडासा लोअर फुलटास, चेंडूवरती सिद्धेश येणार, लांगा पूर्ण त्यापर्यंत दुसरीचा प्रयत्न झालाय. प्रज्वल शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान 2 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. 2 धाबांनी सांघिक धावफलक अगदी वेगाने पुढे सरकत असताना ती धावा लागल्या धावफलकावरती. हे फायटिंग टोटल उभारली खरं तर या मॅच मध्ये कोपरा संघाच्या वतीने. या षटकामध्ये 2 षटकार आले, आतापर्यंत 14 धाबांची या ठिकाणी खेळी जरूर आली आहे या षटकामध्ये. सुमितवरती थोडासा या ठिकाणी दबाव जरूर असेल, कारण विकेट जरी पटकावली आहे मात्र लगेचच मात्र त्याच्या बॅटवर षटकार आला, 33 धाबा झाल्या 4 ओव्हरमध्ये. या धावसंख्येचा विचार केला तर फायटिंग टोटल उभारली खरं तर या मॅच मध्ये. पुढचा बॉल, या बॉलवरती थोडासा बाउन्स दिला आणि यावरती मात्र फलंदाजाला बेट केलाय. सुमितची काशियत राहिली आहे, बरेच वर्ष टीम मध्ये खेळत असताना वेगळा अनुभव त्याच्याकडे आहे. 2 षटकार जरूर आलेत आणि त्यानंतर मात्र हा डॉट येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 33 वरती तांबवून धरले. येणाऱ्या चेंडूवरती टार्गेट सेट करणारा हा चेंडू जरूर आहे. धावा मात्र किती येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पेट संघासमोर ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रजल असेल सुमित समोर. यावरती सुद्धा बॅटची काढा लागली, अचूक झेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवरती मिळाली सफलता. या षटकामध्ये आल्या नक्कीच 14 धावा, 2 गडी बाद केले आणि 7 गडी बाद झाल्या. धावसंख्या 33 आणि 34 धावसंख्येचं टार्गेट असेल स्वर्गीय संदीप स्फोट जीसीसी पेट संघासमोर पहिल्याच मॅच मध्ये.
पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व आमचे लाडके क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेत खेळणारे तमाम क्रीडा स्पर्धक, या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी चेंडू बॅटचं युद्ध आज दिवसभर आपल्याला अनुभवायला मिळेल. मॅच पाहता आपण एका बाजूने पेठ संघ आणि विरोधात कोपरा संघ लढाई करतोय. यानंतरची जी पुढील मॅच आहे किरवळी संघ, ज्यांचा संघनायक या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा तळोजा मजकूर संघ, तर आपला कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आपण लगेचच पाठवायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सत्र पहिलं आपण पाहिलं, 7 गडी बाद 33 अशी धावसंख्या बनवली आहे. 34 धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे ते टीम पेठ समोर. या हंगामात अतिशय चांगला खेळ पेठचा आपण पाहिलाय, परंतु ज्या पद्धतीचं चॅलेंज ठेवलंय ते टीम कोपरानं, पेठ संघासमोर ते चॅलेंज पेललं जाईल की त्या चॅलेंजचा बचाव होईल हे पाहावं लागेल. कारण की टार्गेट फारसं मोठं नाही आणि फार छोटं आहे असं देखील म्हणू शकत नाही, कारण की मॅच 4 षटकांची आहे. 24 बॉल आणि विजयासाठी 34 धावा. आणि ज्या पद्धतीचं हे क्रीडांगण आहे, खास करून ह्या क्रीडांगणावरती गोलंदाज फलंदाज दोघांना देखील नेहमीच योगदान आपण पाहिले. परंतु या मॅच मध्ये काय घडेल? पहिल्या सत्रात मित्र म्हणून गोलंदाजानं कंबर कसली होती, जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, ज्यामध्ये आपण खास करून जर विचार केला तर विनायक भास्कर ज्यानं जबरदस्त अफलातून स्पेल टाकला. 3 धावा देत 3 विकेट त्यानं काढल्या आणि पॉवर प्लेचं जे पहिलं षटक ज्यामध्ये भूमिक जोशीला आपण पाहिलं, त्याने देखील जबरदस्त सुरुवात मिळवून दिली होती. परंतु अंतिम षटकात येणाऱ्या 14 धावा सुमितच्या अगेन्स्ट तिथे थोडासा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळाला. परंतु आता कशा पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग होईल हे पाहावं लागेल. नवीन तगडे आणि सिद्धेश वास्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एवन जोडी आहे खरं तर. पेठ संघ ज्याच्या वतीनं चांगलं कार्य करतो त्यावेळी निश्चित ह्या जोडीचं महत्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यापैकी महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवीन पगडे गेली 2-3 वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चेत राहिलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि सोबत सिद्धेश वास्कर. सिद्धेश कोहली आहेत, माफ करा, मैदानाच्या आतमध्ये. तर 24 चेंडू आणि 34चं समीकरण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. यानंतरचा पुढील सामना तळोजा मजकूर संघ, कॅप्टन आपण लवकर पाठवा. वीर फर्स्ट बॉल, सेकंड इनिंग, पहिला चेंडू, जबरदस्त बॉल, आयचीची लाऊड अपील झाली, परंतु अपील खारिज करत असताना पंच मुख्य ऑफिशियल्स आपण पाहतोय सचिन खेडू आणि गुरुदासजी भुईर असे 2 पंच पिचिंग आणि इम्पॅक्ट पंच सध्या तरी दाखवत असताना आपण पाहतो. याचं कारण की पाडल्यानंतर बॉल पॅडवरती लागला आणि अपील जरूर झाली होती. फॉलो थ्रू सांभाळण्यासाठी आता पंच ऑन करत असताना गोलंदाजाला, कारण की पायचीतची अपील जेव्हा जेव्हा आपण करतात, जर फॉलो थ्रू आपला व्यवस्थित नसेल तर पायचीत बाद घोषित पंच करत नाहीत. ह्या गोष्टी प्रामुख्यानं गोलंदाजानं लक्षात घ्यायला हव्यात. लेफ्ट हँड डाऊन द विकेटचा बॉल, चांगला चेंडू, आता देखील बिहाइंड द विकेट, अतिशय वेग, भन्नाट गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. चांगला फटका ऑन साईडला, स्कोरिंग शॉट मी तरी म्हणेन, कारण की या फटक्यानं धावसंख्येवरती सुरुवात झाली आहे. वैयक्तिक अकाउंटला देखील सुरुवात करत असताना आपण सिद्धेश कोहलीला पाहतोय. 2 डॉट नंतर ह्या 2 धावा पाहायला मिळतात. ज्या पद्धतीत ही गोलंदाजी भूमिकची आपण पाहिली होती, पॉवर प्लेचं पहिले षटक, अगदी त्याच्या गोलंदाजीला तोडीस तोड गोलंदाजी साहिल करत असताना 2 धावा धावपुस्तकावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं मार्गस्थ आहे. चांगला चेंडू समोरच्या दिशेला लॉप करायचं होतं, परंतु मिडान आहे, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत फक्त अवधी 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर ही लढाई मैदानाच्या आतमध्ये होती. खास करून फलंदाज नेहमी हवी होताना पाहायला मिळतात, परंतु तसं घडलं नाही. या मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन आपण पाहतोय रायटी आणि लेफ्टी, एका बाजूने नमित तर एका बाजूने आपण सिद्धेश कोहलीला पाहतोय.
3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं मी तरी म्हणेन ते कुपरा संघासाठी. आता ओव्हर द विकेटनं, कारण की आता उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला आहे. रिव्हर्स खेळतात, आपली ओळख मैदानावरती पटवून देत असताना नमित तगडे बॉलला पाठवलं डिपिश पॉइंटच्या वरतून, सीमारेषा पार, हवाई हल्ला, पहिला षटकार. संघाच्या पाठीशी राहणारे हे व्यक्तिमत्व गावदेवी क्रिकेट संघ एकापाडा जिथे जिथे खेळतो तेव्हा नेहमीच त्यांचं सहकार्य पाहायला मिळतं. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूया. न बॅक टू क्रिकेट, धावफलकावरती 9 धावा. इथे देखील फटका चांगला आहे बिहाइंड विकेट. बॉल चाललाय तो फाईन लेगला दंदन करत, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. थँक्यू. रमेश काका गायकर यांचं आगमन झालंय. विनंती आहे काकांना या आपण मंचावरती, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर टॉस आपण पूर्ण करूया. नेक्स्ट मॅच तळोजा भोईरपाडा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट किरवळीचा संघ अर्थात ओम नर्मदेश्वर ही गावदेवी किरवळी संघ हा खेळताना आपण पाहू शकाल. अर्थात प्रशांत पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या तेजस आपण टॉस आपण करून घेऊया. विनंती करतो केशवजी रुपेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती टीम किरवळी आणि विरोधात भोईरपाडा, तळोजा मजकूर भोईरपाडा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. नुकतीच एक स्पर्धा त्यांच्या वतीनं देखील पाहिली होती. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन भोईरपाडा संघानं केलं होतं आणि खास करून आमचे पंकजदादा मडवी यांचं निश्चित आम्ही नावुल्लेख करून जबरदस्त कार्य त्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील राहिलं होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःला ते सिद्ध करत असतात. षटक पहिलं समाप्त झालंय. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 13 बांधल्यात आणि बिनबाद 13. एक जबरदस्त सुरुवात. प्रत्युत्तर खरं तर पलटवार झाला. 4 चेंडू पर्यंत असं वाटलं होतं गोलंदाजाचं पारडच जड आहे, परंतु त्यानंतर 2 मोठे फटके आणि गोलंदाजी अनालिसिस बिघडलेलं पाहायला मिळालं. अक्षय पाटील षटक क्रमांक 2, बॉल पहिला. प्रहार केला, लॉप करत असताना स्लॉक स्वीप, बॉल चालला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, सीमा पार, षटकार. भोईरपाडा, तळोजा मजकूर भोईरपाडा. एक चेंडू नंतर आपण लगेच टॉस करू. जरूर. चला मान्यवरांना विनंती की आपण कॉइन स्पिन करायचं आहे. 2 संघ आमने सामने. टॉस जिंकलाय तो टीम किरवळी ना. जरूर शुभेच्छा, अभिनंदन आणि दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. बॅक टू क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका दाखवलाय तो सिद्धेश कोळीनं. आता देखील खोलात टाकलेला बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. यॉर्कलेनचा काही सहा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर म्हणू शकत नाही, परंतु लेंथ अॅक्युरेट सध्या तरी दाखवले. व्हाईट बॉल आला होता, त्यानंतरच्या ह्या 2 धावा. एकंदरीत धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता 16 मध्ये 12. सामना अगदी सोपा झालाय. मागील 3 बॉलवरती जे सलग फटके लागले ना, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार, तिथं मॅच टर्न झाली. ती खरं तर पेटच्या बाजूनं. आता देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग साधलाय. बॉल चाललाय वारेशी वार्ता करत, सीमा पार, वनमोहित षटकार.
सलग मोठे फटके येतात. लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा सध्या तरी टीम पेठचा आपण पाहतोय. जबरदस्त कार्य स्वर्गीय संदीप स्पोर्ट GCC पेठ या संघाचं. रिव्हर्स खेळायचं होतं, आवश्यकता होती का? चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा बॉल खाली राहिलाय. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 28, फक्त 6ची गरज. म्हणजे एका हिटनं सामना फिनिश होऊ शकतो आणि कदाचित तो प्रयत्न आता सिद्धेश करताना पाहायला मिळेल. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर आणखीन 2 षटका अर्थात 14 मध्ये फक्त 6 बनवायचे आहेत. फटका हा देखील चांगला आहे, चालला मिड विकेट रिझनला जिथे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल. आता मॅच आपल्या गिरप मध्ये आहे हे नक्कीच माहित आहे पेठ संघाला आणि त्या अनुषंगाने जोखीम जास्त पत्करलं जात नाहीये. सुरुवात जबरदस्त झाली. ज्या पद्धतीनं असं वाटलं होतं की गोलंदाजीमध्ये टक्कर दिली जाते गोलंदाजी करत असताना साहिल ठाकूरकडनं, परंतु त्यानंतर जो पलटवार झाला ना, नमितच्या बॅटमधनं आलेले 2 मोठे फटके ज्यांना आत्मविश्वास मिळाला सिद्धेशला देखील, त्याच्या बॅटमधनं देखील जशी त्याला स्ट्राईक मिळाली त्याच्याकडनं देखील 2 मोठे प्रहार आपण पाहिले. आणि खरं तर दोघांचं महत्वाचं योगदान आणि मॅच अगदी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पेठ संघ. इथे देखील फटका चांगला आहे, विनिंग स्ट्रोक. MHD स्टाईल मॅच फिनिश करत असताना नमित तगडे ऑन फायर, षटकार टोकला, जिंकलो मॅच. अभिनंदन पेठ संघ आणि हार्ड लक टीम शनिकृपा कोपरा. संघर्ष आपला देखील चांगला राहिला, परंतु या स्पर्धेत पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला परास्त व्हावं लागतं. पुढील वाटचालीसाठी आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा. तर टीम पेठ आपण कुठेही जायचं नाही. विनर मॅच खेळवण्यात येईल. आमचे आयोजनकर्ते या ठिकाणी दर्शवतात की 2 विनिंग टीम मध्ये आपण मॅच खेळवणार आहोत, तर त्या कारणास्तव आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने तलाजी मजकूर भोईरपाडा हा संघ, श्री गुरुदत्त कृपा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर लगेचच आपण सन्मानाच्या दिशेने बोलूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एका षटकात 3 विकेट पूर्ण केले आणि फक्त 3 धावा, इकॉनॉमिकल स्पेल, तर तो राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.